आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। तुका मने पावठणी करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। विठ्ठल 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 महायुग पिठे तटे भीमरत्यं, वरं पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रं, समागतदिष्टन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन, पांडुरंगाकरू प्रथम नमन, पांडुरंगाकरू प्रथम नमन। दुसरे चरण संताची संताची हो, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगाकरू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने, अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता। विठ्ठल 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 विठ्ठल। इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगमान्य जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे
श्री संत तुकोबार यांचा 4 चरणाचा महत्वाचा उत्कृष्ट असा गाथ्यातील स्थितीपर प्रकरणातील अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांना क्लिअर आवाज गेला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विको वगैरे थोडासा कमी असू द्या, स्पष्ट आवाज गेला पाहिजे फक्त. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार तो असा की आज या ठिकाणी आपण सर्वजण एवढ्या बहुसंख्येने इथे उपस्थित आहोत. हे कशामुळं वेगळं सांगण्याची गरज नाही. गेले 1 वर्ष झालं आपल्या सर्वांना सोडून गेलेले आपल्या सर्वांचे लाडके आजोबा, लाडके वडील, वैकुंठवासी भानुदास भाऊ शंकर गोरडे यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त इथे आपण उपस्थित आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र भूमी ही साधू संतांच्या पदस्पर्शाने, देवदेवतांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पावन झालेली ही भूमी आहे. आणि ह्या भूमीमध्ये जी परंपरा, जो इतिहास, जी संस्कृती, जो संप्रदाय तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक साठवून ठेवला, जी शिदोरी दिलेली आहे, त्या शिदोरीचं व्यवस्थितरित्या पालन करणं आपल्या सर्वांचं काय आहे तर कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पार पाडत असताना आज जगावर आलेलं संकट कोरोनाचं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ज्या संकटामुळे ज्या ज्ञानोबा तुकोबांनी तुमच्या आमच्या करिता जी वारीची परंपरा घालून दिली, ज्या कीर्तन रंगाचा कीर्तन रंग ह्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर विश्वाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवला. आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून कला, साहित्य, अभिनय, वक्तृत्व स्पर्धा आणि इतिहास, प्रत्येक इतिहासातल्या आदर्शांचे उदात्तीकरण करून सामाजिक प्रश्न, प्रापंचिक समस्या अशा सर्वांची सांगड घालून कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतो. आणि ती समाज प्रबोधनाची परंपरा ज्या तुकोबा ज्ञानोबांनी आमच्या सर्वांकरिता चालू केली, जी वारीची परंपरा ह्या जगामध्ये कुणीही बंद करू शकलं नाही, ती परंपरा आपल्याला ह्या वर्षी म्हणजे 2020 पास्ट झाला तो 2021 चालू आहे. आणि 2020 मध्ये मात्र ती आपल्याला काय करावी लागली तर बंद ठेवावी लागली. आणि म्हणून आज आपल्या सर्वांना माहिती आहे की 10 महिने आपण घरातच बसलेलो. आपल्या मैत्रिणीकडे जाता येत नव्हतं, महिला मंडळींना घरातल्या घरात, भाऊकीतल्या भाऊकीत, शेजारच्या मैत्रिणीकडे सुद्धा जाता येत नव्हतं. आपल्या जीवनाची माणुसकी आपण सर्वांनी गमावून बसलेलो. अशा कोरोनामुळे, त्या कोरोनाच्या संसर्गामुळे आपण घरात होतो. परंतु सर्व काही सुरू झालं आणि ज्या माध्यमातून आम्हाला आत्मशांती पाहिजे, ज्या माध्यमातून माणूस हा प्रगतीच्या मार्गाकडे जातोय, समाधान मिळवतोय, असं मार्ग, असं अध्यात्म, असं परमार्थच मात्र काय होता तर बंद होता. परंतु आपल्या सर्व वारकरी पथका, सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी, परमार्थिक अगदी महाराष्ट्रातील सर्व मंडळी, सर्वांनी शासनाकडे, सरकारला अगदी या ठिकाणी विनंती केली की आम्हाला तुम्ही थोडक्यात का होईना जी परंपरा आतापर्यंत कुणी खंडित करू शकलं नाही, ती परंपरा मात्र आम्हाला चालू ठेवू द्या. आम्ही सर्व नियमांचं पालन करून काटेकोरपणे या ठिकाणी कीर्तन असेल, प्रवचन असेल, अगदी वेगवेगळे कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, ते आम्ही काय करू तर पूर्णपणे चांगल्या जबाबदारीरित्या पार पाडू. परंतु ह्याही आठवड्यामध्ये या ठिकाणी अगदी लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊन म्हणता येणार नाही. सरकारने आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय या ठिकाणी उद्धव साहेब जे असतील त्यांनी पण आपल्याला सांगितलंय, जर तुम्हाला लॉकडाऊन टाळायचं असेल तर मास्क घालावं लागेल. म्हणून आज या ठिकाणी आलेल्या बऱ्याचशा मंडळींचा या ठिकाणी मी फार आभार मानते, कारण की आपल्या इकडं कोणी लक्षच देत नाही. जाऊ द्या म्हणतात, आपल्याकडं काही कोरोना यायचा आहे, खेडेपाड्यात आपल्या इकडं काही येणार नाही, एवढं ऊन आहे, उन्हात तो मरून जातोय असं आपण म्हणतोय म्हणून आपण मास्क पण लावत नाही. पण काही सुशिक्षित आणि ज्यांना आपल्या आरोग्याची काळजी आहे त्या सगळ्या मंडळींनी काय केलंय तर आज मास्क लावले आणि मास्क लावून कीर्तनाला आलेत. म्हणून पहिल्यांदा आधी त्यांच्यासाठी टाळ्या. कारण की खूप ठिकाणी कार्यक्रम केले, 2021 पासून सुरू केले, पण शक्यतो कीर्तन म्हणल्यावर कोणी कीर्तनाला मास्क वगैरे लावून येत नाही.
पण आज मात्र बरीचशी मंडळी आलेली आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आपल्याला सगळ्यांना सांगितलंय की लॉकडाऊन होणार नाही, पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमची काळजी घ्यावी लागेल. मास्क लावा, लॉकडाऊन टाळा. आणि म्हणून आता आपली जबाबदारी आपल्याकडे आणि त्या जबाबदारीत आपण सगळे पडलेलो आहोत. म्हणजे आजचा कार्यक्रम सर्व गोरडे परिवाराने ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये सरकारने लग्न असू द्या, धार्मिक कार्यक्रम असू द्या, 200 ते 400 लोकांची परमिशन दिलेली, म्हणून आपल्याला काय घाबरायचं कारण नाही. सगळ्यांनी शांत चित्तामध्ये व्यवस्थित सोशल डिस्टन्सिंग ठेवलेलाच आहे, पण तरी सुद्धा गर्दी करायचं नाही, कारण की ही सगळी शूटिंग जायची त्यांच्यापर्यंत. म्हणून ध्यानात ठेवायचं सगळ्यांनी सोशल डिस्टन्सिंग. जागर राहून सगळ्यांनी कीर्तन ऐकायचे आणि कीर्तनाला ज्यांच्या निमित्ताने या ठिकाणी इथपर्यंत पोहोचू शकलो असे या ठिकाणी सिद्धार्थ दादा गोरडे, त्यांनी या ठिकाणी सर्च केला आम्हाला यूट्यूब, इंस्टा, फेसबुक आणि तिकडून कॉल आला, महाराज तुम्हाला ह्या परिसरामध्ये कीर्तन करायला यावं लागेल. आणि खरं तर या ठिकाणी माझंही भाग्य की शिर्डी साईबाबांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पावन झालेली ही भूमी आहे. आणि ह्या भूमीमध्ये काय कमी आहे? जगाचा मालक इथे नांदतोय असा हा सुंदरसा नगर जिल्हा आणि त्या नगर जिल्ह्यातलं पवित्र आणि पावन झालेलं हे आपलं हे सुंदरसं गाव. आणि ह्या गावामध्ये आज आपण भाऊंची या ठिकाणी पुण्यस्मरण, अगदी पुण्यतिथी, अगदी वर्षश्राद्ध आपण साजरं करतोय. आणि ह्या वर्षश्राद्धामध्ये त्यांच्या या ठिकाणी तिन्ही मुलं असतील, आदरणीय या ठिकाणी बाळासाहेब काका असतील, अतिशय सुंदरसं कार्य त्यांच्याही जीवनामध्ये त्यांचं चाललेलं आहे. ज्ञानेश्वर आप्पा असतील, तसेच या ठिकाणी राजेंद्र तात्या असतील आणि त्यांची एक मुलगी अलकाताई थोरात. आणि त्यामध्ये आल्याच्या नंतर लहानाचं मोठं जे आई वडील करत असतात, अगदी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या लेकरांचं एक घरटं बनत असतात, सावली बनत असतात, असे आई वडील आणि आई वडिलांचं वर्षश्राद्ध म्हणजे आपला सर्वांचा दुःखाचा प्रसंग. पण तो दुःखाचा प्रसंग आज आपल्या सर्वांनी मिळून काय करायचा असतो तर समाधानाने पार पाडायचा असतो. कारण की ते आपलं काय असतं तर कर्तव्य असतं. आणि म्हणून ह्या कर्तव्यातून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ऋणातून मुक्त होण्याकरिता जो कार्यक्रम आज आपण राबवलाय तो आहे वर्षश्राद्धाचा. आणि त्या निमित्ताने बसलेल्या सर्व श्रोत सज्जन मंडळींची सेवा करण्याची संधी आज माझ्यासारख्या पामराला प्राप्त झाली. म्हणून उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. ह्या न्यायाप्रमाणे आपल्या सर्व श्रोत सज्जन मायबापांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. ह्या अभंगाच्या माध्यमातून जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला आपल्या सर्वांना आपल्याच देहाची महती सांगतात. किती देहाची महती सांगतात तर जगाच्या मालकाने ह्या देहाची अपेक्षा करावी असा हा अनमोल देह आहे. आणि म्हणून तर तुकोबार या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतायत की यह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, जगाच्या मालकांनी अपेक्षा करावी असा अनमोल देह तुम्हा आम्हाला मिळाला. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. आणि त्या भाग्यवान ह्या पदाची देणगी शब्द रूपात तुकोबार या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये करतात की धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. भगवंता या मृत्यू लोकामध्ये तू आम्हाला जन्माला पाठवलं, लहानाचं मोठं केलं आणि तुझंच नामस्मरण करण्याची बुद्धी आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिली. म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही आमच्या जीवनाला धन्यता देतो आणि धन्यता देऊन तुझं दास होण्याची संधी आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला दिली. म्हणजे खरोखर आता राहिलेल्या आयुष्यामध्ये, राहिलेल्या जीवनामध्ये एक एक कर्म असं करू की ज्या कर्माच्या माध्यमातून आम्ही त्या पदाला पोहोचू. कोणतं पद तर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदाला प्राप्त होण्याकरिता जेवढा काय अट्टास करता येईल, जेवढे काय प्रयत्न करायला लागतील तेवढे प्रयत्न करेल. पण त्या पदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न माझ्या जीवनामध्ये मी करेल. आणि असं करताना तेवढंच साध्य माझं दुसरं महत्वाचं आहे की तुझ्या चरणापर्यंत सुद्धा येऊन लीन होईल. म्हणजेच एक एक पायरी पावठणी
एक एक पायरी चढून तुझ्या चरणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की तुका मने पावठणी करू स्वर्गाची निशाणी. अशा प्रकारे ह्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठ्ठल 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 विठ्ठल. मग आज इथे बसलेल्या सर्व मंडळींना प्रश्न पडला असेल की महाराज आम्ही एवढा अट्ठास करायचा, वडिलांचं वर्षश्राद्ध साजरं करायचं, सर्व पाहुणे रावळ्यांना बोलवायचं, अगदी मंडप द्यायचा, कीर्तनकारांना बोलवायचं, सर्व टाळकरी गुरुजन असे गायक, पक्वाजाचार्य, माईक सिस्टीम, सगळ्यांना निमंत्रण, अन्नदान, ज्ञानदान, एवढा सगळा अट्टास करायचा कशाकरिता? फायदा काय याचा? वर्षश्राद्ध का करायचं? आम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल. त्याचं महत्वाचं उत्तर असेल वर्षश्राद्ध. वर्षश्राद्धाचा अर्थच असा आहे की जे श्रद्धेने केलं जातं ते वर्षश्राद्ध. आणि श्रद्धा हा प्रत्येक मानवी देहाचा स्थायी भाव आहे, स्वाभाविक येतो. तिथे कुठे त्याला आणून ठेवायची गरज लागत नाही. जन्मताच तो आपल्या रक्तामध्ये, आपल्या स्वभावामध्ये तो श्रद्धा नावाचा भाव हा असतोच. परंतु तो भाव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात असतो. तो कसा? तर तिथे जर जगाचा मालक असेल, जगाच्या मालकाच्या ठिकाणी ही श्रद्धा वेगळ्या स्वरूपात वापरली जाते. तिथे जर गुरु असतील तर गुरूंच्या ठिकाणी ही श्रद्धा वेगळ्या स्वरूपात वापरली जाते. तिथे जर संत मायबाप असतील तर संतांच्या ठिकाणी ही श्रद्धा वेगळ्या स्वरूपात वापरली जाते. तिथे जर आपली बायको असेल तर बायकोच्या ठिकाणी ही श्रद्धा वेगळ्या स्वरूपात वापरली जाते. आणि तिथे जर आपले आई वडील असतील तर आई वडिलांच्या ठिकाणी ही श्रद्धा वेगळ्या स्वरूपात वापरली जाते. आणि ती श्रद्धा त्या श्रद्धेतला भाव हा वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. मग आई वडिलांवर असणारी श्रद्धा ही जगामध्ये कुणीही या ठिकाणी कमी करू शकत नाही. म्हणजे आई वडिलांवर असणारी श्रद्धा आणि त्या श्रद्धेपलीकडचा जो भाव आहे तो मात्र पराकोटीच्या भावनेतला असतो. तो कसा? तर बघा, प्रत्येक मूल जन्माला आलं, मुलगी जन्माला आली, जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक आई वडिलांची एक पराकोटीची भावना असते. प्रत्येक आई वडिलांची पराकोटीची भावना असते. ती पराकोटीची भावना असते की माझा मुलगा जन्माला आला, माझी मुलगी जन्माला आली, आता त्याला लहानाचं मोठं मी करतोय. परंतु ज्यावेळी मला गरज आहे, ज्यावेळी मला चालता येत नाहीये, ज्यावेळी मला जीव माझा सांभाळता येत नाहीये, ज्यावेळी माझी शक्ती पावर संपून जातीये, ज्यावेळी मी प्रपंच सक्षमपणे हाकू शकत नाहीये, ज्यावेळी मी माझ्या बायकोला सांभाळू शकत नाहीये, त्यावेळी मात्र ज्या लहान असणाऱ्या मुलाला मी मोठं केलं, त्या मुलाने मला मात्र काय केलं पाहिजे? तर सांभाळलं पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत श्रद्धेने सांभाळलं पाहिजे. ही पराकोटीची भावना कुणाची असते? तर एका आई वडिलांची असते. आणि ती आई वडिलांची पराकोटीची भावना जर परिपूर्णतेला न्यायची असेल, अतिशय महत्वाचे, जास्त कीर्तन आपलं होणार नाही, पण जेवढं होणार आहे ते मार्मिकतेचं, महत्वाचं, आपल्या सर्वांच्या जीवनाला पोषक असं कीर्तन आपलं होणार आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की ही पराकोटीची भावना जर परिपूर्णतेला न्यायची असेल तर खऱ्या अर्थाने आम्हाला ह्या जगामध्ये आल्याच्या नंतर एकमेव निश्चित साधन आहे की ज्या निश्चित साधनापासून आमची ही पराकोटीची भावना पूर्णतेला जाऊ शकते. मग असं कोणतं साधन? असं कोणतं साधन की ज्या माध्यमातून आम्ही आमच्या लेकरांवर संस्कार, लेकरांना घडवू शकतो किंवा लेकरं आम्हाला सांभाळू शकतात? तर एकमेव निश्चित साधन आहे संस्कार ह्या नावाचं, की ज्या संस्काराच्या माध्यमातून आज आपली पिढी जर चांगल्या पद्धतीत घडली तरच ते आपल्याला काय करू शकतात? तर सांभाळू शकतात. आणि म्हणून ज्या आई वडिलांनी, लक्ष देऊन ऐकायचे बरं का, ज्या आई वडिलांनी आपल्या लेकरांवर संस्कार केले, अशाच लेकरांनी आपल्या आई वडिलांचे वर्षश्राद्ध केलेली आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, संस्कार ते तर आपल्याला बोलायचंच आहे, काळाची गरज आहे आणि त्याच्यावर तर आपण बोलणारच आहोत. पण दुसरी महत्वाची गोष्ट,
आई वडिलांनी जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. आज त्यांचं वर्ष श्राद्ध करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य की उपकार? बसलेल्या मंडळींनी सांगा मला, महिला मंडळ आज आपली पार्टी आहे. नक्कीच काय आहे तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की ज्या आई वडिलांनी एवढं सगळं मोठं कार्य आपल्या सर्वांसाठी केलं, अशा आई वडिलांचं वर्ष श्राद्ध करणं म्हणजे आपल्या सर्वांची आद्य जबाबदारी, आद्य कर्तव्य म्हणून हा कार्यक्रम. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतभूमी ही ऐतिहासिक संस्कृतीची भूमी आहे. ऐतिहासिक संस्कृतीची भूमी आहे. जीवनातला किंवा वर्षातला एक दिवस असा जात नाही की ज्या दिवशी कोणता सण नाही. सण ह्या शब्दाचा अर्थ दोन ठिकाणी निघतात, म्हणजे एक इंग्लिशमध्ये आणि एक मराठीमध्ये. सण म्हणजे सूर्य आणि सण म्हणजे उत्सव. सण सूर्य, सूर्य काय करतो? तुम्हा आम्हाला प्रकाशित करतो, असा तो सूर्य. आणि उत्सव तोही तुम्हा आम्हाला आपल्या संस्कृतीची जाणीव करून देतो की जी तुमची परंपरा आहे, जी तुमची जबाबदारी आहे, ती जबाबदारी तुम्ही काय करा तर चोखपणे, प्रामाणिकपणे पालन करा, कठोरपणे ती पार पाडा, असं सांगणारा तो भगवा आम्हा सर्वांच्या हाती दिलाय. असा सांगणारा तो भगवा आम्हा सर्वांच्या हाती दिलाय. आणि तो भगवा असा तसा मिळाला का आम्हा सर्वांना? अहो, सुभाषितकार सांगतात, संतांच्या वैराग्याने, सतींच्या सौभाग्याने, संतांच्या वैराग्याने, सतींच्या सौभाग्याने आणि शूरांच्या रुधिकाने ह्या झेंड्याला भगवा रंग प्राप्त झाला, त्यागाचा रंग प्राप्त झाला. तो त्यागाचा रंग आम्हा सर्वांना सांगून देतोय, दादांनो, तुमच्या जीवनामध्ये सेवा आणि सत्ता, वैभव आणि वैराग्य ह्याचे जिवंत धडे निर्माण करा. आणि तुमची परंपरा, तुमचे कर्तव्य, तुमचा इतिहास हा आठवा, तुमची संस्कृती आठवा आणि त्याचं जबाबदारीने पालन करा. असा सांगणारा, फडफडणारा, अग्नीच्या ज्वाळासारखा असणारा हा ध्वज आम्हाला आमच्या परंपरेचं या ठिकाणी आठवण करून देतोय. आणि म्हणून हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तो कार्यक्रम करत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे संस्कार आमच्या जीवनाचा एकमेव मार्ग असेल, एकमेव निश्चित साधन असेल की ज्या माध्यमातून जगाच्या मालकाला, ज्या माध्यमातून आई वडिलांच्या पराकोटीच्या भावनेला, ज्या माध्यमातून आमच्या संस्कृतीला आम्ही जपासू शकेल. आणि त्याच्याकरिता निश्चित साधन आहे संस्कार. आणि म्हणून शास्त्र सांगतं, मानवी देहामध्ये, मानवी जीवनावर 16 प्रकारचे संस्कार घडतात. 16 प्रकारचे संस्कार घडतात की ज्या 16 प्रकारच्या संस्कारातून मानवी देह हा घडला जातो किंवा ह्या जगातून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी त्याच्यावर ते 16 प्रकारचे संस्कार घडतात. हे अतिशय महत्त्वाचं आहे. शास्त्र सांगते, ज्या घरामध्ये हे 16 संस्कार घडले त्या घरामध्ये सुसंस्कृत अशी पिढी जन्माला आली. आणि जिथे सुसंस्कृती आहे तिथे विकृती नाही. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.